नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 1.6 फन विथ ॲक्शन्स ही कविता बघणार आहोत. फन विथ ॲक्शन्स म्हणजे मजा, फन म्हणजे मजा, आणि कशी कृतीयुक्त वर्गात गोंधळ घालतो आपण, बरोबर आहे. पण तसा गोंधळ न घालता आपण ॲक्शनमधून मजा घ्यायची. बघा, लेट्स ब्रेनस्टॉर्म म्हणजे काय डोक्यात येते ते बघूयात. व्हॉट डू यू डू व्हेन यू नीड अ ब्रेक? तुम्हाला एखादा ब्रेक पाहिजे असेल, कामाचा कंटाळा आला आहे, तुम्ही अभ्यास करून थकले, तेव्हा तुम्ही काय करता, है ना? तर आय गो टू प्ले, आय गो टू प्ले, है ना. लिसन अँड ॲक्ट म्हणजे ऐका आणि तसं करा. सिट डाऊन सिट डाऊन, म्हणजे खाली बसा. सिट डाऊन. सिट डाऊन, रेज युअर हँड रेज युअर हँड, म्हणजे हात वर करा. रेज युअर हँड. रेज युअर हँड, रन फास्ट रन फास्ट, म्हणजे वेगाने पळा. रन फास्ट. रन फास्ट, वेव युअर हँड वेव युअर हँड, म्हणजे हाताचा हलवा. वेव युअर हँड. वेव युअर हँड. आता आपण म्हणूयात कविता, ठीक आहे. थोडंसं मोठाल्या ओळी आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक म्हणा आणि 2-3 वेळेस म्हणल्यानंतरच तुम्हाला ती पूर्ण ओळ समजेल. लिसन, सिंग अँड ॲक्ट. ऐका, म्हणा आणि त्यानुसार कृती करा, ठीक आहे. वेव युअर हँड्स अप इन द एअर. Wave your hands up in the air. परत म्हणूया. वेव युअर हँड्स अप इन द एअर. Wave your hands up in the air. रन फास्ट हिअर अँड देअर. Run fast here and there. रन फास्ट हिअर अँड देअर. Run fast here and there. स्टॉप अँड फ्रीज डोंट इव्हन ब्लिंक. Stop and freeze, don't even blink. स्टॉप अँड फ्रीज डोंट इव्हन ब्लिंक. Stop and freeze, don't even blink. स्टँड सो स्टील अँड ट्राय टू थिंक. Stand so still and try to think. स्टँड सो स्टील अँड ट्राय टू थिंक. Stand so still and try to think. शेक युअर नीज टच युअर टोज. Shake your knees, touch your toes. शेक युअर नीज टच युअर टोज. Shake your knees, touch your toes. विगल फिंगर स्ट्राईक अ पोज. Wiggle finger, strike a pose. विगल फिंगर स्ट्राईक अ पोज. Wiggle finger, strike a pose. टर्न अराउंड विथ जॉयफुल चिअर. Turn around with joyful cheer. टर्न अराउंड विथ जॉयफुल चिअर. Turn around with joyful cheer. लेट्स डू इट अगेन कम ऑन माय डिअर. Let's do it again, come on my dear. लेट्स डू इट अगेन कम ऑन माय डिअर. Let's do it again, come on my dear. जम्प अप हाय देन लँड विथ इज. Jump up high, then land with ease. जम्प अप हाय देन लँड विथ इज. Jump up high, then land with ease. क्लॅप युअर हँड्स अँड बेंड युअर नीज. Clap your hands and bend your knees. क्लॅप युअर हँड्स अँड बेंड युअर नीज. Clap your hands and bend your knees. स्माइल ब्राईट अँड काउंट टू 10. Smile bright and count to 10. स्माइल ब्राईट अँड काउंट टू 10. Smile bright and count to 10. रेडी सेट लेट्स प्ले अगेन. Ready, set, let's play again. रेडी सेट लेट्स प्ले अगेन. Ready, set, let's play again. ठीक आहे. अशा पद्धतीने ही कविता पाठ करायची आहे. आता बघा, आता आपण हिचा स्वाध्याय बघूया. डी. लिसन अँड रिपीट. ऐका आणि म्हणा. एअर, Here, देअर. there, एअर, there, देअर. there. ब्लिंक, Blink, थिंक. think, ब्लिंक, blink, थिंक. think. 10 Ten, अगेन. again. 10 Ten, अगेन. again. टोज, Toes, पोज. pose, टोज, toes, पोज. pose. चिअर, Cheer, डिअर. dear, चिअर, cheer, डिअर. dear. इज, Is, नीज. knees, इज, is, नीज. knees. आता पहा. लिसन अँड ॲक्ट. ऐका आणि म्हणा. वेव युअर हँड्स. Wave your hands. बघा, असा हात वर करायचा आणि हलवायचा. वेव युअर हँड्स. शेक युअर नीज Shake your knees. म्हणजे तुमचे गुडघे हलवायचे. शेक युअर नीज. Shake your knees. जम्प अप हाय Jump up high. म्हणजे उंच उडी मारायची. जम्प अप हाय. Jump up high.
टर्न अराउंड Turn around. म्हणजे पूर्ण फिरायचं. टर्न अराउंड. Turn around. पुढे बघा ई. राईट सम फनी ॲक्शन्स अँड इन्स्ट्रक्शन्स. आता फनी ॲक्शन्स म्हणजे कोणत्या, तर कशा येतात, जम्प अप हाय, पण कसे, जम्प ऑन वन लेग. जम्प ऑन वन लेग Jump on one leg. म्हणजे एका पायावर उडी मारायची. आलं लक्षात. त्यानंतर जम्प ऑन द स्पॉट Jump on the spot. म्हणजे जागेवर उडी मारायची. त्यानंतर वॉक बॅकवर्ड Walk म्हणजे backward. मागं चालायचं. कसं चालायचं, मागे. आलं लक्षात. पुढे पहा. व्हॉट मेसेज डज द पोएम कन्वे. या पोएम मधून आपल्याला काय मेसेज मिळतो, तर आपण मजा करत करत सुद्धा शिकू शकतो असा मेसेज मिळतो. आता एच बघा. फाइंड आउट द अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द. बघा, फास्ट Fast. म्हणजे वेगाने, याचा विरुद्धार्थी आहे स्लो. Slow. हाय High. म्हणजे उंच, याचा विरुद्धार्थी आहे ऑपोजिट लो Low. म्हणजे खाली. स्टॉप Stop. म्हणजे थांबणे. स्टार्ट Start. म्हणजे सुरू करणे. अप Up. म्हणजे वर. डाऊन Down. म्हणजे खाली. अशा पद्धतीने आपण फन विथ ॲक्शन्स ही कविता गायन आणि तिच्यावरचा स्वाध्याय पाहिला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.